हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. कुठलाही वेळ वाया न घालवता आपण 2021चं कंबाईनचं पेपर डिस्कस करूया. यामध्ये मी तुम्हाला नॉलेज कसं इन्क्रीज करायचं किंवा काहीच सांगणार नाही. फक्त पेपरमधून आपण आन्सर कसे शोधायचे आणि पॉलिटीमध्ये कसे वेगळे आन्सर असतात, एक्झामिनर काय चुका करतो हे मी तुम्हाला सांगते. त्यामुळे तुम्ही आपले 15 मार्क इन्क्रीज करू शकता. हा पेपर डिस्कशन 1 आवरमध्ये संपला पाहिजे असं आपण एम ठेवूया, कारण की पेपर 1 तासाचाच असतो. ओके, सो लेट स्टार्ट विथ पॉलिटी. तुमचे जेही नेक्स्ट कोणता पेपर डिस्कस करायचा आहे किंवा तुम्हाला काय वाटते हे सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. ओके, सो लेट स्टार्ट. पॉलिटीमध्ये एक बेसिक रूल आहे. पॉलिटीमध्ये फॅक्ट्स असतात. तर पॉलिटीमध्ये आपण काही गोष्टी धरून नाही चालू शकत, जसं ऑल ऑफ दिस वगैरे. ते मी तुम्हाला नंतर दुसऱ्या सब्जेक्टमध्ये सांगणार. पॉलिटीमध्ये आपल्याला जे बेसिक आहे तेच घेऊन चालावं लागते आणि इथं फॅक्टवर थोडंसं भर द्यायचं जिथे फॅक्ट आलं तिथं, आणि नॉट वगैरे असले तर त्यावर थोडं फोकस करायचं. ओके, सो लेट स्टार्ट. आता इथं बघा, पहिला क्वेश्चन आहे सरपंच, जो की ग्रामपंचायतचं सभासदाकडून ज्याची नियुक्ती झालेली असते, किंवा उपसरपंच. तर याचं स्थान जेव्हा रिक्त होतो ते 30 दिवसाच्या आत भरले पाहिजे. येस, इट इज राईट. इथे फॅक्ट आहेत. 30 दिवस हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, आणि सेकंड थिंग, तुम्ही इथे 6 महिने का बरं नाही घेणार, कारण की तिथून सभासदामधूनच नियुक्त करायचं आहे. दुसरं इलेक्शन घ्यायचं आहे का? नाही. तर कमी दिवसात आपण करू शकतो. ओके, सो याला आपण राईट कन्सिडर करणार. दुसरा, जे थेट जनतेमार्फत म्हणजे डायरेक्ट इलेक्शन ज्या डायरेक्ट इलेक्शनने जो सरपंच निवडून आलेला आहे, जर त्याचा पद रिक्त झालं तर त्याला 3 महिन्याचा आत भरले पाहिजे. तर नाही, इथे फॅक्टवर थोडं जोर द्यायचं. इथे 6 महिने येतो. तिसरा, हा जो ग्रामपंचायतीचं ज्या सदस्याचे पद सतत ग्रामपंचायतीच्या सभेला गैरहजर राहण्याचं कारणास्तव रिकामे झाले आहेत, तो लगेच निवडणुकीला पात्र नसतो. तर इंग्लिशमध्ये बघा, अ मेंबर ऑफ ग्रामपंचायत whose post has been vacant due to absence of continuous meeting ऑफ ग्रामपंचायत shall not be eligible for re-election. म्हणजे जो कंटिन्यू ॲब्सेंट राहिला आहे तो इलेक्शनला एलिजिबल नसतं, असं लिहिलेलं आहे. नॉटवर थोडंसं फोकस करायचं. तर असं नसतेच, कुठेच नसते असं की कोणताही मेंबर खूप वेळा ॲब्सेंट आहे तर त्याला आपण नेक्स्ट इलेक्शनमध्ये उभंच व्हायला म्हणजे उभंच इज नॉट एलिजिबल फॉर री-इलेक्शन, असं नसते. सो माझी मराठी खूपच चांगली नाही आहे, म्हणून तुम्ही त्याच्यावर थोडं लक्ष कमी द्या. ओके, याचा आन्सर आपल्याला काय मिळेल? फक्त ए. ओके, तर इथे तेवढं नॉलेज नसतं तरी तुम्ही गेस करू शकत होता. का बरं? कारण की फर्स्टमध्ये त्याच सभासदामधून निवडून द्यायचं आहे, तर ते कमी दिवस लागतील. सेकंड फॅक्ट, युजली आपल्याला माहीत असतो की नेहमी खूप साऱ्या गोष्टीसाठी 6 महिन्याचा वेळ भेटतो. ओके, लेट्स मूव टू नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आहे की जी कमिटी असते, विलेज डेव्हलपमेंट कमिटी म्हणजे ग्रामविकास समितीमध्ये किती सदस्य असले पाहिजे, मिनिमम आणि मॅक्झिमम. तर इथे काय दिलेलं आहे? 7पेक्षा कमी नसेल आणि 17पेक्षा जास्त. तर हे ग्रामविकास समितीचं नाही आहे. हे कशाचं आहे तुम्ही मला सांगा. ठीक आहे, तर इथे हा फर्स्टच एलिमिनेट झालं. हे ग्रामपंचायतचं असते. ओके, 7 आणि 17. आणि मला जेवढं माहिती आहे ग्रामविकास समितीमध्ये 12 आणि 24 असते. हे तुम्ही जे नॉर्मल रिडिंगही केली असेल तर तरी तुम्हाला 7 आणि 17 हे कुठे असतात हे तर माहितीच असते. ओके, तर हा फर्स्ट ज्या ऑप्शनमध्ये आहे ते चुकीचे असतील. म्हणजे फर्स्टही गेला, थर्डही गेला आणि लास्टही गेला. म्हणजे इथं डायरेक्टली आन्सर सेकंडला आहे. आता तुम्ही नेक्स्ट ते वाचून घ्या. ग्रामविकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून असतील. ओके, तिच्या सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य फिमेल असतील. ओके, उपसरपंच हा तिचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. उपसरपंच आधी सरपंच असेल ना, सरपंच. ओके, आणि ग्रामसेवक हा तिचा पदसिद्ध सचिव असेल. तर हे फर्स्ट ऑप्शन एलिमिनेट करूनही तुम्ही आन्सरपर्यंत पोहोचू शकत होते. ओके,
लेट्स मूव टू थर्ड क्वेश्चन. सरकारी या कमिशन. सरकारी या कमिशन, आता इथे तुम्हाला नॉलेज नाही आहे, ठीक आहे. पण इथे काय दिलेलं आहे, सरकारी या कमिशन बद्दल इथं दिलेलं आहे ॲबॉलिशन ऑफ द ऑफिस ऑफ गव्हर्नर. यांनी रिकमेंडेशन केली आहे की बाबा तुम्ही गव्हर्नरचं ऑफिस संपवून टाका. दुसरा, ऑल इंडिया सर्व्हिसेस, म्हणजे जे आपली UPSC जी सर्व्हिस असते, ऑल इंडिया सर्व्हिसेस, ते आपण संपवून टाकली पाहिजे. तिसरं आहे की इंटरस्टेट काउन्सिल जे असते ते रद्द केलं पाहिजे. तर आता ह्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे तिन्ही गोष्टी दिल्या आहेत हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये आहे. कोणत्या गव्हर्नमेंटच्या फेवरमध्ये? सेंट्रल, कारण की गव्हर्नर तिथूनच येतो. ऑल इंडिया सर्व्हिसचे जे आपल्याकडे कलेक्टर वगैरे बसतात तेही तिथूनच येतात, ऑल इंडिया सर्व्हिस मधून, जे सेंट्रल UPSC घेते. आणि इंटरस्टेट काउन्सिल तशीच फॉर्म होते. म्हणजे ते हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट टिल्टेड आहेत, म्हणजे त्यांच्याकडे झुकलेले आहेत. आणि जर एकाला करेक्ट घेतलं तर आपण सर्वांना करेक्ट घेऊ शकतो, म्हणून याचा आन्सर. आणि सरकारी या कमिशन तुम्हाला माहिती असेल की फॅक्ट तर ठीक आहे, पण हे सेंट्रली टिल्टेड होती थोडीशी, म्हणून आपण पॉलिटीमध्ये नन ऑफ दिस ऑप्शनकडे जाऊ शकतो. ओके, नन ऑफ दिस जास्त आन्सर नसतात तसे, पण इथे थोडा कॉमन सेन्स यूज केला, कारण की जिथे एक्झामिनरला नन ऑफ दिस द्यायचं आहे तिथं तो आपल्याला हिंट देतो. जसं इथं सगळ्यांमध्ये अबॉलिशन आणि हे तिघे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे टिल्टेड आहेत, म्हणून इथे तुम्ही घेऊ शकता. ओके, दॅन इथे दिलेलं आहे करेक्ट अबाउट ॲडव्होकेट जनरल, म्हणजे जे आपले महाधिवक्ता असतात त्यांच्याबद्दल काय करेक्ट आहेत. तर कोणकोणते सेंटेन्स करेक्ट आहेत. तर पहिला आपण बघू, ही शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग प्लेजर ऑफ स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर, म्हणजे तो राज्य मंत्री परिषदेच्या इच्छापर्यंत आपल्या पदावर. हा आपल्याला माहिती आहे, ह्याची अपॉइंटमेंटही गव्हर्नर करतो, याला मानधनही गव्हर्नर डिसाईड करतो, त्याप्रमाणेच भेटते. तिसरा आहे की हा गव्हर्नमेंटचा वकील आहे आणि हा गव्हर्नमेंटच्या विरुद्ध प्रायव्हेट पार्टीकडून कशाला लढू शकतो. हे कॉमन सेन्स आहे ना तिन्ही आपल्याला. तर आणि तुम्ही जर एक प्रॉपर स्टुडंट असाल MPSCचे तर हे तुम्हाला हे बेसिक गोष्टी माहिती असतात, म्हणून इथेही नन ऑफ दिस, म्हणजे वरीलपैकी नाही, हाच आन्सर येईल. ओके, दॅन चला यानंतरचा क्वेश्चन आहे, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असतात. ओके, म्हणजे लेजिस्लेचर कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन इन द पार्लमेंटरी सिस्टम इज डिफरंट फ्रॉम द प्रेसिडेन्शियल सिस्टम. बरोबर आहे, कारण की लेजिस्लेटिव्ह कंट्रोल लेजिस्लेचर काय म्हणतो आपण, ॲडमिनिस्ट्रेटर मीन्स एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. याच्यामध्ये लेजिस्लेचरचा जो कंट्रोल असतो ॲडमिनिस्ट्रेशनवर, हे पार्लमेंटरी आणि प्रेसिडेन्शियल दोन्ही, म्हणजे जर आपण आपल्याकडे पार्लमेंटरी सिस्टम आणि USAचं बघितलं तर लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ॲडमिनिस्ट्रेशनवर वेगवेगळं असते. ओके, सेकंड आहे प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. An important feature of democratic government is a legislative control over administration. This is also right. पण हे एक्सप्लेन कसंही करत नाही. हे आन्सर तुम्ही बघून घ्याल, तसं मला म्हणजे मला तर नाही वाटत की हे एक्सप्लेन करत आहे त्याला. ओके, सो वी विल गो विथ सेकंड ऑप्शन. आफ्टर दिस लेट्स कम टू, तर याच्यामध्ये तुम्हाला, मला नाही वाटत जेवढे 5 क्वेश्चन आपण बघितले यामध्ये तुम्हाला एकदम कोर नॉलेजची गरज होती. आपण असेच एलिमिनेट करून टाकले खूप सारे क्वेश्चन. इथे आपण कॉमन सेन्स यूज केलं. ओके, 30 डेजमध्ये होऊ शकतो. सेकंडमध्ये 6 मंथ युजली, आणि थर्डमध्ये आणि जिथे पॉलिटीमध्ये फॅक्ट आले आहेत तिथे आपल्याला भर द्यायचा आहे. ओके, सो आफ्टर दिस अर्थविधेयक, मनी बिल हे प्रॉपर म्हणजे MPSCचं किंवा कोणत्याही एक्झामचं तुम्ही थोडंफारही अभ्यास केला असेल, हे पार्लमेंटचं, तिथं मनी बिल वगैरे फायनान्स बिल येऊन जातात. तर मनी बिलमध्ये हा क्वेश्चन विचारलेला आहे, इट कॅन बी इंट्रोड्यूस आयदर बाय द मिनिस्टर ऑर द प्रायव्हेट मेंबर. आता मनी म्हणजे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ठीक आहे. मनी बिल खूप इम्पॉर्टंट बिल आहे. जर तुम्हाला माहिती नाही आहे तेव्हासाठी सांगत आहे मी, मनी बिल खूप इम्पॉर्टंट आहे. तर हा प्रायव्हेट मेंबर इंट्रोड्यूस करू शकतो का? नाही. इट कॅन नॉट बी इंट्रोड्यूस एक्सेप्ट द रिकमेंडेशन ऑफ गव्हर्मेंट. राज्यपालाच्या मर्जीशिवाय हे आपण मांडू शकत नाही. येस, हा करेक्ट आहे. याला राज्यपालाच्या मर्जीशिवाय मांडू शकत नाही आपण. तर आता जिथे फर्स्ट आहे ते ऑप्शन आपण
एलिमिनेट करून घेऊ. तर आता फर्स्टमध्येही आहे, सेकंडमध्ये, थर्डमध्येही आहे आणि फोर्थमध्येही आहे. ठीक आहे, तर आपण गो विथ सेकंड ऑप्शन. पॉलिटीमध्ये कधीच असं करायचं नाही की म्हणजे मॅक्झिमम घेऊन जायचं. मॅक्झिमम इन्क्लुजनचा फंडा इथे चालत नाही पॉलिटीमध्ये. पॉलिटीमध्ये जे आहे फॅक्ट ते आहे. थोडंसं कॉमन सेन्स यूज करायचं पॉलिटीमध्ये, पॉलिटीचे आन्सर निघून जातात. ओके, आता इथे तुम्हाला फक्त एवढंही माहिती असतं की तो खाजगी मेंबर मांडू शकत नाही, तरी तुमचा हा आन्सर करेक्ट येऊन गेला असतं. ओके, आणि कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आणि मनी बिल याच्यामध्ये माहिती पाहिजे की जॉईंट सिटिंग होत नाही. हा जो लास्ट ऑप्शन आहे हा इथेच निघून जातो, जॉईंट सिटिंग होत नाही. ओके, आणि इथे गव्हर्नरचा डिसिजन फायनल नसतो, स्पीकरचा डिसिजन फायनल असतो, म्हणजे त्या हाऊसचा. देन आफ्टर दिस वी विल मूव्ह टू द 7th क्वेश्चन. 7th क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की भारतीय संसदेला राज्यसूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करण्याचा अधिकार आहे. हे आपल्याला माहिती आहे. ओके, किंवा माहिती नसलं तरी पेपरमध्ये आपण कन्सिडर करून चालू की आपल्याला माहिती आहे. तर तत्संबंधी ठराव कोणी मंजूर केला जातो? आता आपण राज्यसभा याला काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो, म्हणजे ते स्टेटच्या प्रतिनिधित्व करते सेंटरमध्ये. ओके, तर लोकसभा हा ऑप्शन आपला इथेच कट होऊन जातो. आता तुमचं या दोघांमध्ये जर तुम्हाला नॉलेज नसेल आणि चुकला तर आपण कन्सिडर करून घेऊ. पण आणि मग तुम्ही युजली टोटल मेजॉरिटीने डिसिजन होत नाही, हे 2/3 प्रेझेंट अँड वोटिंगनेच होतो. पण या दोघांमध्ये जर थोडा कन्फ्युजन झालं तो वी विल कन्सिडर. बट लोकसभा जर तुम्ही टिक केलं आहे तर तुमचं नॉलेज बिलकुल बेकार आहे, मी सरळ म्हणून देते. ओके, किंवा कॉमन सेन्स तरी यूज करता आला पाहिजे की आपण एवढं तर वाचतो ना की हाऊस ऑफ पीपल लोकसभाला म्हणतो आणि हाऊस ऑफ स्टेट हे आपण राज्यसभाला म्हणतो. आफ्टर दिस 8th क्वेश्चन. ठीक आहे, 8th क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरवता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. अंतरची गोष्ट आहे, ठीक आहे. फॅक्टवर थोडंसं जेव्हा तुम्हाला माहिती नाही आहे, आपण हे विचार करत आहोत की पेपरमध्ये आपल्याला या गोष्टी माहिती नाही आहेत, तेव्हा आपण कसं क्वेश्चन हँडल करायचं. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण 1 महिना दिलेला आहे, 1 महिन्यावर थोडंसं भर टाकायचं. ओके, आणि आता फर्स्ट ऑप्शनमध्ये आणि लास्ट ऑप्शनमध्ये फक्त आहे. ठीक आहे. दुसरा, जिल्हा परिषद अध्यक्ष 1/5पेक्षा कमी नाही इतक्या सदस्यांच्या लेखी विनंतीनुसार विशेष बैठक बोलवू शकतात. ओके, हेही आपल्याला माहिती नाही. प्रत्येक बैठकीचे अध्यक्षस्थान अध्यक्षाने आणि त्याच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षाने भूषवले पाहिजे. हे एक कॉमन सेंटेन्स आहे. अध्यक्ष नसला तर उपाध्यक्ष कोणत्याही बैठकीचं स्थान भूषवतो. तर मग आपण बीला, आणि बी सगळ्याच जागी आहे तर बीला आपण करेक्ट करून चालायचं. ओके, थर्डमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या अनुपस्थितीमध्ये बैठकीचे अध्यक्षस्थान विषय समितीचा सभापती भूषवेल. हे एक स्पेसिफिक समिती दिलेली आहे की अध्यक्ष आणि उपाध्यक्ष नसला की तिथे विषय समितीचा सभापती भूषवेल, म्हणजे काहीतरी स्पेसिफिक दिलं आहे. आता आपल्याला 1 महिन्याचंही माहिती नाही आहे काय आहे, जिल्हा परिषद किती मेंबर्स हे असतात तेही माहिती नाही आहे. आणि पण आपल्याला इथं वाटत आहे की विशेष समिती कशी असणार, ते जे लोक असतात त्यांच्यामधूनच कोणीतरी भूषवेल. ठीक आहे, तर एक्झाममध्ये आपण अशा थोडंसं माइंड लावायचं. तर आपण जर डला इनकरेक्ट केलं तर आपले बी ऑप्शन, सेकंड ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन निघून जातात. आता आपलं असते ब क आणि ब आणि क, तर याच्यामध्ये तुम्ही फसू शकता आणि याचा आन्सर आहे क, कारण की 2 मीटिंगमध्ये 3 महिन्याचा अंतर, 3 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. कारण की 1 महिन्याचा अंतर बघितला तर मग किती मीटिंग होतील. ठीक आहे, थोडासा कॉमन सेन्स, थोडासा नॉलेज, याच्याने आन्सर निघून जातात. आता जनरली हायकोर्ट ऑफ द स्टेट कन्सिस्ट ऑफ चीफ जस्टिस अँड म्हणजे बघा जसं की आपलं सुप्रीम कोर्ट आहे, हे खूप बेसिक नॉलेज आहे. सुप्रीम कोर्टमध्ये आता सध्या 2026चं जर तुम्ही बिल बघितलं असेल तर तिथे 1+ हे लर्न करून चाल थोडंसं 37 आधी, म्हणजे टोटल 38 आधी
38 होते. तर हे जे 37 मेंबर आहे ते आपले पार्लमेंट चूज करते. ओके. आणि जे हायकोर्ट आहे, हायकोर्टमध्ये चीफ जस्टिस प्लस प्रेसिडेंट. ओके. लेट्स मूव टू 10th क्वेश्चन. राज्यघटनेची निर्मिती, जबाबदारी व कार्य पार पाडण्यासाठी घटना समितीने विविध समित्या स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये चेअरमॅन ऑफ रूल ऑफ प्रोसिजर कमिटी. ठीक आहे, रूल ऑफ प्रोसिजर कमिटी राजेंद्र प्रसाद होते. ही कमिटी तुम्ही लर्न करून घ्या. मेजर कमिटीमध्ये कोण कोण होते, मायनर. मी राजेंद्र प्रसादचे रूल्स आणि स्टेअरिंग कमिटी हे सगळं लर्न केलं होतं. स्टेअरिंग कोण पकडते, रूल्स कोण बनवते या कारणी. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, मी तुम्हाला लर्न करून घेणार. ओके. तर असे आपले 10 क्वेश्चन संपलेले आहेत पॉलिटीचे. लेट्स मूव टू हिस्ट्री. ओके. हिस्ट्रीमध्ये पहिला क्वेश्चन आहे, बाळशास्त्री जांभेकर. जोड्या लावायच्या आहेत. जोड्या लावामध्ये बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल, म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनीही स्त्रियांच्या शिक्षणासाठी पाऊल उचललं होतं. महर्षी धोंडो कर्वे यांनी विधवा गृहाची स्थापना केली होती. आणि बाळशास्त्री जांभेकर यांनी सर्वात आधी स्त्री शिक्षणाचे ते पहिले पुरस्कर्ते होते. ठीक आहे. तर फर्स्टची पेअर सेकंड. आता सेकंड 2 जागी आहे. ओके. गोपाल हरी देशमुख यांनी, आता महात्मा ज्योतिबा फुले यांनी काय केलं होतं थोडंसं, तर यांनी आपण बघू शकतो की अनाथ बालिकाश्रम महात्मा ज्योतिबा फुले यांनी, यांच्याकडे आपण फोकस घेऊ शकतो. जांभेकरांनी स्त्री शिक्षणाचे पहिले पुरस्कर्ते होते हे. तर फर्स्टचा सेकंड आणि थर्डचा फोर्थ असा ऑप्शन आपल्याला सेकंड दिसत आहे. ओके. जे तुम्हाला जास्त माहिती असेल किंवा यू कॅन गो विथ धोंडो केशव कर्वे, महर्षी धोंडो केशव कर्वे, विधवा गृहाची स्थापना. ओके. आफ्टर दिस सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन MPSCनी हॅश दिला होता, पण मी जेव्हा एक्झाममध्ये टिक केलं होतं तेव्हा मी टाटा एअरवेज लिमिटेड केलं होतं. पण मला वाटते की टाटा एअरलाईन्स असल्यामुळे हा क्वेश्चन हॅश झालेला होता. ओके. मग देशाची खरी उन्नती व्हायची असेल तर प्रथम उन्नत धर्माचा प्रसार झाला पाहिजे. जोपर्यंत धर्मजागृती होत नाही तोपर्यंत खरे यश मिळणार नाही, असे हे मत प्रार्थना समाजचे होते. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांना आपण घेऊ शकतो. पण नंतर ह्यामध्ये काहीतरी MPSCनी कोड केला आणि यालाही हॅश दिलं होतं. नारायण मेघाजी लोखंडे हे सगळ्यांनाच माहिती असते, दीनबंधू. आणि जर माहीत नसेल तरी सगळ्यात जास्त जो पेपर आपण MPSCमध्ये वाचतो तो असते दीनबंधू. ठीक आहे. नंतर आणि दीनबंधूबद्दल तुम्हाला माहिती असेल की हे आधी 1877मध्ये कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं होतं. लेटर मग नारायण मेघाजी लोखंडे यांनी हा पेपर चालवला. मग पंडिता रमाबाई. हा क्वेश्चन खूप इंटरेस्टिंग आहे. ओके. याचा आन्सर कसं काढायचं. पंडिता रमाबाई यांची शारदा सदन हे सगळ्यांनाच माहिती असेल, माहिती आहे का. आणि दुसरा ताराबाई शिंदे या आधीच्या पेपरमध्ये विचारलेलं गेलेलं होतं, स्त्री पुरुष तुलना. तर फर्स्टचा थर्ड एकच ऑप्शन आहे, ऑप्शन सी. मग बाकीचे तुम्ही बघून घ्या एकदा. रमाबाई रानडे, हिंदू लेडीज सोशल क्लब. आणि ताराबाई शिंदे तर आपण बघितलं, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. जनक्का शिंदे ही कोणाची वाईफ आहेत हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. निराश्रित सेवा सदनाची त्यांनी स्थापना केलेली होती. 1849मध्ये मुंबई येथे स्थापन झालेल्या परमहंस सभेच्या खालीलपैकी कोणत्या सुधारणावर भर होता. जर आपण बघितलं की कोणत्या सुधारणावर असं स्पेसिफिक भर होतं तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की इथे सगळ्यात जास्त त्यांचं परमहंस, हंस जसा
चांगला म्हणजे चांगल्या पाणीमध्ये पोहतो असं काहीतरी असते. तर इथे ह्यांचा मेन होता की जातीबंधने तोडणे, या गोष्टीवर त्यांचा मुख्य भर होता. तर इथे आपण फक्त कवर जाऊ. पण जर तुम्ही ड ऑप्शनही केला की विधवा पुनर्विवाह, जातीबंधने तोडणे, हां इथे मूर्तिपूजा मान्य नाही, यांनी मूर्तिपूजा अमान्य केली होती, म्हणून ड हा ऑप्शन निघून जातो. मग ब आणि क असं त्यांचं स्त्री शिक्षण आणि विधवा पुनर्विवाह असं फारसा भर नव्हता. मग जर ऑप्शन अ, ब, क आणि असला असता आणि तुम्ही त्याच्यासोबत गेले असते तरी ते करेक्टच झालं असतं. म्हणजे जर तुम्हाला नॉलेज नाही आहे तेव्हाची गोष्ट करत आहे मी, कारण की हिस्ट्रीमध्ये इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन जायचं. म्हणजे जेवढे जास्त करेक्ट विचारलेले आहेत, सपोज की किती स्टेटमेंट करेक्ट आहेत, तर त्यामध्ये जास्त स्टेटमेंट करेक्ट घेऊन जायचं. पॉलिटीला सोडून बाकी सगळ्या सब्जेक्टमध्ये तुम्ही असं करू शकता. आपण समोर बघूया. ओके, आता ही गोष्ट बघा. आता आपण मागेच बघितलं की दीनबंधू वृत्तपत्रातून कामगारांचे प्रश्न मांडणारे. जस्ट 2 क्वेश्चन समोर. हे बघा, वेट, आपण इथेच बघितलं की दीनबंधू नारायण मेघाजी लोखंडे. ओके, तर फर्स्टचं आपण काय लावणार, 4th महात्मा गांधी. आता फर्स्टचं 4th, फर्स्ट ऑप्शन, आणि या दोघींमध्ये आता तुम्हाला नॉलेज नाही आहे तर या दोघींमध्ये तुमचं चुकू शकतो. ओके, हे जेही वाचतात महात्मा गांधीबद्दल तर आपण एवढं तर वाचतोच की सी गांधीजी भारत में आए और केक खाए. चंपारण, अहमदाबाद आणि खेडा, अहमदाबाद टेक्सटाईल लेबर असोसिएशन. बी पी वाडिया मद्रास लेबर वाडिया. लाला लाजपत राय, ऑल इंडिया ट्रेड काँग्रेस. फर्स्ट ऑप्शन 4-3-2-1. आणि हे असे जर 4-3-2-1 वगैरे ऑप्शन अगर जर तुम्हाला स्टार्टिंगमध्ये दिसले आणि तुम्हाला काहीच नॉलेज नाही आहे तर 4-3-2-1 किंवा 1-2-3-4 यू कॅन गो विथ. वेट, आफ्टर दिस इथे आहे वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेले परिणाम संबंधी विचार कोणी मांडले. आता इथे असं एखाद तरी शोधायचं की असं कोण म्हणू शकतो. थोडंसं हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली, तर मला नाही वाटत की कोणताही ब्रिटिश ऑफिसर असे शब्द बोलू शकतो. ठीक आहे, आणि इथे आपलेच लोक आहेत तर ठीक आहे, त्याला सोडून देऊ आपण. आणि एक गोष्ट, ब्रिटिशर्स नेहमी आपले विचार इंडियाच्या निगेटिव्ह ॲस्पेक्टमध्ये घेतात. ओके, म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंट असलं इंडियाबद्दल तर ते ब्रिटिशर्सनी म्हटलं असेल. इंडियन्स तसे सेंटेन्स यूज करू शकत नाही. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशात दारिद्र्य बनवले. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. हे मला कुठे मी पेपरमध्ये हा क्वेश्चन सोडला असता, किंवा जर मला अटेम्प्टच करायची गोष्ट आली इथं काहीच लॉजिक बसत नाही. फक्त आपण लास्ट हे ब्रिटिशर्स नेम दिसत आहे तर याच्यावरून थोडं विचार करू शकतो की ब्रिटिशर्स ॲट द लास्ट काय म्हणू शकतात. हिंदुस्थानाची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली. आर्थिक निस्सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशात दारिद्र्य बनवले. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे. कुठं ना कुठं मला असं वाटतं की लास्ट सेंटेन्स ब्रिटिशर्स म्हणू शकतो, पण हे बाकीचे की आम्ही शोषण केलं म्हणून हिंदुस्थानाची लक्ष्मी तिकडे गेली, आमच्यामुळे भारत दरिद्री बनलं, आम्ही भारताचे शोषण केलं म्हणून खंडन झालं, असं मला नाही वाटत. म्हणून आय विल गो विथ 3rd. टेल मी इन कमेंट सेक्शन, आय एम नॉट अवेअर ऑफ इट.
दादाभाई नौरोजी, what was being drained out was it could be generated more economic development if invested in India. ओके. इथे म्हटलं आहे दादाभाई नौरोजीच्या मते जे निस्सारण होतं, परंतु ते जर भारतात गुंतवलेले असते तर मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास झाला असता. म्हणजे की जे निस्सारण झालं म्हणजे जे भारतातून गेलं, जर ते भारतातच गुंतवले असते तर भारताचा खूप विकास बघायला मिळाला असता. तर हँडीक्राफ्ट हस्तोद्योग जे उत्पन्न केले आहे त्याच्यामुळे ते आपण भारतात गुंतवणूक म्हणत आहेत, ते गुंतवणूक. ओके. कॉटन प्रोडक्शन हे तुम्ही एलिमिनेट केलंच पाहिजे. आता तुमच्याकडे 2 ऑप्शन राहतात, एक इंडियन करन्सी आणि दुसरा पोटेन्शियल सरप्लस. आता इंडियन करन्सी आपण भारतात गुंतवलं तरी तेवढं प्रॉफिट भेटणार नाही. आणि सरप्लस म्हणजे जे आपल्याला अधिशेष मिळालेलं आहे, म्हणजे जे आपण सामान विकलं त्याच्यावर आपल्याला जे प्रॉफिट मिळवलं ते आपण परत इथेच गुंतवलं तर त्याच्याने आपल्याला खूप प्रॉफिट भेटणार. पण त्या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. ओके. ह्या अशा क्वेश्चनमध्ये डायरेक्टली तुम्हाला नॉलेज असेल तर ठीक आहे, नाहीतर ऑल ऑफ दिस घेऊन जायचं. मग ब्रिटिशर्स युजली कैसरे हिंद उपाधी देत होते. ते पंडिता रमाबाई यांनाही मिळाली होती, महात्मा गांधी यांनाही होती. कैसरी हिंदू हे लवकर वाचनात टिक करायचं नाही असं होते पेपरमध्ये. ठीक. देन फर्स्ट लीडर ऑफ रिव्होल्युशन आदिवासी शेतकऱ्यांच्या क्रांतीचा पहिला नायक कोण आहे? नायक एकच असेल. ठीक आहे. तर हे 2 वाले ऑप्शन कट. आता वाचला आपण बिजनिया आणि टंट्या बिल्ल. महाराष्ट्राची हिस्ट्री जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपण टंट्या बिल्लबद्दल वाचतोच. नागरी उठावाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या प्रांतातून झाली? सगळ्यात आधी ब्रिटिशर्स जिथे आले असेल तिथूनच सुरू झाली. आता कुठे आले? बेंगॉल आणि बिहार. ओके. मग शारदा हा लोकप्रिय नाटकात बालविवाहाचा प्रश्न कोणी मांडला? ओके, मला नाही माहिती, तुम्हालाही नाही माहिती, कन्सिडर करून चालूया. मग हंटर कमिशनपुढे साक्ष देणारी यामधून लेडीज कोणती असू शकते? पंडिता रमाबाई, गोविंद बल्लाळ, आनंदीबाई कर्वे किंवा रमाबाई रानडे. काय वाटतं? पंडिता रमाबाई एकच ऑप्शनमध्ये आहे. ठीक आहे. दादाभाई यानंतर आपण जाऊया 1857चा रिव्हॉल्ट. 1857च्या रिव्हॉल्टमध्ये खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आता पॉलिटीला सोडून बाकी सब्जेक्टमध्ये जर बरोबर विचारलेलं आहे, ठीक आहे, जसं आपण या क्वेश्चनमध्ये बघितलं, इथे आपण या क्वेश्चनमध्ये आपण इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन चालायचं, म्हणजे ऑल ऑफ दिस. जेव्हा आपल्याला माहिती नसेल तेव्हा ऑल ऑफ दिस घेऊन चालायचं किंवा जास्त ऑप्शनवाले घेऊन चालायचं. जसं आता इथं बघा की किती विधाने बरोबर आहेत, तर यामध्ये 2 विधाने आहेत, यामध्ये 2 विधाने आहेत, तर यांना नाही कन्सिडर करायचं. क आणि ड वाचायचंही नाही कारण की दोन्ही करेक्ट राहणार आहेत. आता ब याच्यामध्येच डाऊट आहे. नागपूरच्या भोसले घराण्यातील राणी बाकाबाई यांनी बंडवाल्यांना पाठिंबा दिला. ठीक आहे. भोरचे पंत सचिव चिमणजी रघुनाथ प्रथम यांनी रंगो बापूजी गुप्ते यांना विश्वासघाताने इंग्रजांचे हवाली केले. आता यामध्ये तुम्ही 3rd जा किंवा 2nd जा. जर तुम्हाला नॉलेज आहे तर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनवर पोहोचू शकता. नॉलेज नाही आहे तर दोन्हीमधून एक तरी सिलेक्ट केला पाहिजे, 50-50. ओके. तर याचा ऑप्शन आहे 3rd. आपल्या हिस्ट्रीचे क्वेश्चन संपलेले आहेत. लेट्स मूव्ह टू जिओग्राफी. जिओग्राफीमध्ये तोच अप्रोच घेऊन चालायचा, इन्क्लुझिव्ह अप्रोच. ओके. यामध्ये फर्स्ट आहे नॅशनल हायवे ऑफ इंडिया. हा कोणता आहे? लॉंगेस्ट नॅशनल हायवे 44.
आणि थोडं ऑप्शनकडेही बघायचं 44, 48. मग औद्योगिक विभाग आणि औद्योगिक क्षेत्र हे थोडंसं लर्न करून ठेवायचं. जसं नाशिकचं मला माहिती नाही, कोल्हापुरी मला माहिती नव्हतं, औरंगाबादी नाही, पण नागपूरचं बुट्टीबुरी हे माहिती होतं. मग नागपूर कचं फर्स्ट हा एकच ऑप्शनमध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4. एकही कन्फर्म असलं जेवढ्या लावामध्ये तरी आपण ऑप्शनपर्यंत पोहोचू शकतो. याच्यानंतर आहे औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत. याच्यामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं, इन्क्लुझिव्ह अप्रोच घेऊन चालायचं, म्हणजे जास्त ऑप्शन करेक्टवाले. आता हाही गेला, फर्स्टही गेला, सेकंडही गेला, थर्ड आणि फोर्थमध्ये आपल्याला एक गोष्ट कळत आहे की फर्स्ट आणि सेकंड हे करेक्ट आहेत. आता आपल्याला थर्ड आणि फोर्थमध्ये हा आन्सर एक्झॅक्टली बघायचं आहे. तर टोटल इन्व्हेस्टमेंट विल बी 1000 करोड. आता एवढा मोठा आहे औद्योगिक इंडस्ट्रियल सिटी औरंगाबाद, आणि एवढंसं इन्व्हेस्टमेंट चालणार का 1000 करोड. आणि इट इज द पार्ट ऑफ म्हटलं आहे, असं म्हटलं आहे का की हा पूर्ण दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर आहे. नाही, इथं थोडंसं मध्यम स्टेटमेंट आहे हा, म्हणून याला आपण कन्सिडर करून चालू आहे. हा फॅक्टवर थोडंसं भर द्यायचं, म्हणून याचं ऑप्शन आपण डी घेऊन चालू, आणि हे डीचं आन्सर आहे. याचं नंतर आहे की 1981 ते 2011 याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे पॉप्युलेशन आहे, ट्रान्झिशन स्टेट इंडियाज पॉप्युलेशन ग्रोथ अँड द टेम्पोरल चेंजेस ड्युरिंग 1981 to 2011 इंडिकेट द पॉप्युलेशन ट्रान्झिशन स्टेट. ओके, तर याच्यामध्ये काय झालं आपण बघितलं आहे की एव्हरी डिकेडल म्हणजे 10 वर्षात, प्रत्येक 10 वर्षात पॉप्युलेशन कमी होत चालली आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी नाही होत आहे, पण वाढण्याचा दर कमी होत आहे, म्हणून आपण असं म्हणू शकतो. जसं बघा 1981 ते 1991 आणि 1991 ते 2001 आणि 2001 to 2011 इथे होतं 23, इथे होतं 21. ओके, आणि याचं नंतर होतं 17. तर पॉप्युलेशन तर दर 10 इयर्समध्ये वाढलेली आहे, हे आपल्याला माहिती आहे, पण याचा दर कमी होत आहे 23 to 21. तर अ पिरियड ऑफ हाय ग्रोथ विथ डिक्लायनिंग ट्रेंड. आणि नेहमी थोडंसं ज्या स्टेटमेंटला जास्त एक्सप्लेन केलेलं आहे, पॉलिटीला सोडून, मी चौथ्यांदा सांगत आहे की पॉलिटीला सोडून, कारण की पॉलिटीमध्ये फॅक्ट असतात, तर ते आन्सर होण्याची शक्यता जास्त असते. दुसरा, आता ह्या क्वेश्चनमध्ये असं आहे की नॅशनल हायवे लेंथमध्ये सेकंड रँक कोणत्या स्टेटमध्ये म्हणजे नॅशनल हायवेचे रोड जास्त आहेत असं. महाराष्ट्र टॉपला येते, उत्तर प्रदेशमध्ये सेकंड. उत्तर प्रदेश हा प्लेन एरिया आहे, प्लेन म्हणजे मैदानी भाग. मग याच्यानंतर आहे विच ऑफ द फॉलोइंग रिजन इंडिकेट द एक्झाम्पल ऑफ हाय इंटेन्सिटी झोन ऑफ अर्थक्वेक. मोस्ट एक्सप्लेन ऑप्शन बघायचं आणि टिक करून घेऊन जायचं. याच्यानंतर आहे 2011च्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरिकीकरणाबद्दल कोणते विधान चुकीचे आहे. मी काय सांगितलं, जर बरोबर असलं तर जास्त घ्यायचं, चुकीचे असलं तर कमी घ्यायचं. थर्ड कट आपल्याला घ्यायचं आहे. थर्ड आणि फोर्थ स्टेटमेंट वाचायचं आहे आपल्याला. महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या इतकी आहे सांगत आहे, आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या नागरीकरणाच्या पातळ्या सर्वात कमी आहे. यामध्ये तुम्हाला जर खरंच माहिती असेल दोघांमध्ये एक तरी फॅक्ट, तर तुम्ही करेक्ट करू शकता, किंवा मग ते तुम्ही आपल्या थोड्या हिशोबाने मारून घ्या. याचा आन्सर आहे म्हणजे हा चुकीचा आहे. नंदुरबार मला वाटते गडचिरोली सगळ्यात कमी आहे, त्याच्यानंतर नंदुरबार आहे. आता इथे हे जलसिंचन योजना, त्यांना जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प हे थोडेसे वाचून घ्यायचे. ओके,
आता इथे विष्णुपुरी हे गोदावरी नदीवर नांदेडमध्ये आहे. तर जर आपण सेकंड घेतलं तर आन्सर थर्डचं सेकंड ऑप्शन सेकंड येऊन जाते ते. हे जर माहिती असले तर सॉल्व करा, थोडंफारी आयडिया असलं तर, नाहीतर मग सोडून द्यायचं. दॅन नॅचरल गॅस आणि मिनरल कुठे होतात सगळ्यात जास्त, तर हे नॉर्थ ईस्टमध्येच होतात. असम, नॉर्थ ईस्टचं एकच दिलेलं आहे असम. हे असेंडिंग ऑर्डर, हे थोडंसं वाचून घ्यायचं की असेंडिंग ऑर्डर आहे की डिसेंडिंग ऑर्डर आहे. यामध्ये सगळ्यात कमी लेंथ आहे प्राणहिताची आणि सगळ्यात जास्त आहे मांजराची. गोदावरी नदीची उपनद्या तुम्हाला माहिती पाहिजे: प्रबला, मुला, मांजरा, मन्नेर, किन्नर, सानी. आणि दुधना, पूर्णा, पंचगंगा, वर्धा, वैनगंगा, प्राणहिता. ओके. आता हा क्वेश्चन ऑन द बेसिस ऑफ सॉईल फॉर्मेशन. हे बघा, मृदा निर्मितीवर आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास कोणी केला? आता जर हे कोणते एका म्हणजे जिओलॉजिस्टने केलं असतं तर इथेही डॉक्टर केलॉग आणि डॉक्टर बसूच राहिले असते. हे असे 4 ऑप्शन नाही आले असते, म्हणजे असे 2-2 ऑप्शन नाही आले असते. एवढं कॉमन सेन्स लावायचं पेपरमध्ये, कारण की सगळ्या गोष्टी आपण फॅक्ट लर्न करू शकत नाही, म्हणून आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. तर आता महाराष्ट्राचा अभ्यास करायचा आहे, तर आपण इथे हे थोडंसं डॉक्टर शिरूर, हे थोडं बसू तर नाही पण शिरूर असं थोडंसं वाटत आहे महाराष्ट्रीयन नेम. सो फोर्थ, ॲटलिस्ट तुम्ही सेकंड आणि फोर्थपर्यंत तरी पोहोचले पाहिजे, जर ऑप्शन करेक्ट नाही आला तरी. सेंट्रल कोकण हे युजली वाचताना माहिती असते कंबाईनचा अभ्यास करणाऱ्यांना की तेरेखोल सर्वात खालची आहे. दॅन देवगड, आचरा यांची माझ्याकडे ट्रिक लिहिलेली आहे स्टार्टिंग टू एंडिंगपर्यंत. याचा आन्सर आहे राजापूर, बानकोट. हे स्टार्टिंगची आहेत, ही स्टार्टिंगचीच आहे आणि हे मधली आहे. दॅन आफ्टर दिस चॅनल, हा खूपच इझी क्वेश्चन होता. हे तुम्हाला माहिती पाहिजे. 10 डिग्री चॅनल कोणाला सेपरेट करतो? अंडमान निकोबार. दॅन 9 डिग्री लक्षद्वीप अँड मिनिकॉय. दॅन मिनिकॉय टू मालदीव 8 डिग्री. ओके, सो 9 डिग्री. दॅन डॉक्टर त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम हे सोडून द्यायचं. हे आपल्याला एवढं काही सायंटिस्टचं माहिती नसतं. आपल्याला कुठला बघायचं आहे? पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग. पश्चिम हे जे किनारपट्टी आहे इथला हा मैदानी भाग. आणि त्रिपुरा राज्य, 1 मिनिट, आणि त्रिपुरा राज्यात कोणतं हवामान असतं? ओके, तर आता आपण पश्चिम किनारपट्टीजवळ बघत आहे, तर तिथे काय ॲरिड असणार का, म्हणजे शुष्कता असणार का? ऑब्व्हियसली नॉट. तर आता गेला. किनारपट्टीच्या भागावर पाऊस जास्त पडतो आणि हा मोस्ट एक्सप्लेन ऑप्शन आहे. यू कॅन गो विथ. आणि थोडंसं कॉमन सेन्स यूज केलं तर आपल्याला कळून जाते. नैऋत्य वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाळ्याची टक्केवारी, हे आपल्याला एवढं काही आपण अभ्यास करून जात नाही. थोडंसं कॉमन सेन्स लावलं तर फक्त हे लावू शकतो की इथे 58 दिला आहे, इथे 85 उलटा केलेला आहे याला. तर फक्त कॉमन सेन्स सांगत आहे मी. 58 आणि 85. 58 एवढा कमी, कारण की नॉर्थ वेस्ट मॉन्सून आपल्याकडे खूप येतो, तर एवढा कमी राहू शकत नाही 58, म्हणून 85. आन्सर 85च आहे. आपला जिओग्राफी इथे संपलेला आहे.
1995मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी काय सुरू करण्यात आलं. आता 1995चं वाचलं तर ठीक, नाही वाचलं तर काय माहिती राहणार आपल्याला. विवेकपूर्ण नियम हे असं कधीच असणार नाही. ग्राहक सेवा समिती ओके. बँकिंग लोकपाल योजना ओके. आंतरराष्ट्रीयचं काहीच रिलेशन नाही आहे ते. इंटरनॅशनल काय स्थापन करणार आपण बँकचा म्हणजे बँक आणि ग्राहकांच्या विवादासाठी. तर विवादासाठी आपल्याला माहिती आहे की आपण ऑम्बुड्समॅन स्थापन करतो, म्हणून थर्ड. लेट्स मूव्ह. आफ्टर इंडिपेंडन्स गव्हर्मेंट ऑफ इंडिया अपॉइंटेड नॅशनल इन्कम कमिटी इन ऑगस्ट 1948. आपल्याला माहिती नाही, आपण करेक्ट घेऊन चालू. द कमिटी कन्सिस्टेड ऑफ प्रोफेसर PC महालनोबिस अँड गाडगिल अँड VKRV राय. ओके. The first report of National Income Committee appeared in 1951 and final report in 1954. आता याच्यामध्ये इनकरेक्ट शोधायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं इनकरेक्ट नेहमी कमी असते. जेव्हाही चुकीचे विधाने तर चुकीचे विधान नेहमी कमी राहतात आणि करेक्ट विधान नेहमी जास्त राहतात. ए मारा, समोर वळा. ऑप्शन एच आहे आन्सर. दॅन is the apex organization to provide credit for promotion of agriculture and allied activity. ॲग्रिकल्चर आणि रुरल ॲक्टिव्हिटीसाठी कोण लोन देतं? नाबार्ड. आणि हे बघा सगळं कॅपिटलमध्ये लिहिलेलं आहे. करेक्ट आन्सर. आता अर्थसंकल्प 21-22. आता हा पेपरही 21चा आहे, तर हे एक्सपेक्टेड होतं येणं. तुम्ही या वर्षीचं बघून घ्याल. त्यावेळेस बॉरोविंग अँड लायबिलिटीपासून जास्त इन्कम सोर्स होत होता आपल्याला. आणि दुसरा हा मोस्ट एक्सप्लेनही आहे. याचा नंतर आहे 2011च्या जनगणनेनुसार देशाची घनता म्हणजे आपली डेन्सिटी. तर हे फॅक्ट आहे, कोर फॅक्ट 382. हे इंडियाची आहे. महाराष्ट्राची सांगा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये. आफ्टर दिस विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट विचारलं आहे. कोणता करेक्ट नाही आहे. दरडोई उत्पन्नातील वाढ आणि शहरीकरण यांचा सकारात्मक संबंध आहे. ओके आहे. शहरीकरण आणि रोजगार वाढ यात संबंध नाही असं कधीच होत नाही की कोणताही संबंध नसणार, म्हणून सेकंड. दॅन भारतीय व्यापार बँक प्रणालीमध्ये खालील बाजारपेठीचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे? कोणत्या याच्यामध्ये नफा मिळतो आपल्याला? हे मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कट. म्युच्युअल फंडमध्ये युजली नफा मिळतो. आन्सर 1. दॅन प्रोडक्टिव्हिटी इन द इंडियन ॲग्रिकल्चर इज मेनली डिपेंड ऑन द 2 सेट्स ऑफ फॅक्टर. दे आर. म्हणजे भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने 2 बाबीवर अवलंबून असतात. म्हणजे जे आपल्याला किती फसल होते, आपली उत्पादकता किती आहे, हे 2 मेन घटकांवर अवलंबून असते. सिंचन सुविधा येस, तांत्रिक घटक येस. आणि ड आहे का कुठे? सेकंड ऑप्शन. पण मला वाटतं याचा आन्सर आणि ब आहे. ब नाही, आणि क आहे. कारण की इन्स्टिट्यूशनल फॅक्टर्स जे असतात म्हणजे संस्थात्मक घटक, याच्यामध्ये त्यांनी सगळं घेतलं आहे. लँड होल्डिंग, तुमच्याकडे किती पैसे आहे, क्रेडिट किती, फॅसिलिटी किती मिळाली, म्हणून हे ऑप्शन घेतलं आहे. पण मी एक्झाममध्ये आणि डच घेणार. पण आता आपल्याला माहिती पडलं आहे म्हणून वी विल गो विथ इट. सो आफ्टर दिस क्वेश्चन नंबर 49मध्ये सांगितलेलं आहे जे आपला FRBM ॲक्ट आहे 2003चं, त्याच्याबद्दल आपल्याला त्याची काय उद्दिष्टे होती ते आपल्याला बघायचं आहे याच्यामध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हाही वरीलपैकी सर्व हे फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरवर आलं तर तेव्हा नेहमीच त्यांना करेक्ट घेऊन चालायचं. ओके. आता याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह SEZचं नाही आहे. म्हणजे जे आपण
स्पेशल इकॉनॉमिक झोन बनवतो, ज्याच्यामधून आपण एक्सपोर्ट करतो, एक्सपोर्टसाठी जे गोष्टी बनवतो. नॉट ॲन इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्ह म्हटलं आहे. जनरेशन ऑफ ॲडिशनल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, येस. डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, क्रिएशन ऑफ एम्प्लॉयमेंट. थर्ड वन. देन इन्फंट मॉर्टॅलिटी रेट किती, 1 वर्षाच्या कालावधीत 1000 जिवंत जन्मामागे 1 वर्ष. हा क्वेश्चन कितीदा विचारलेला आहे ऑलरेडी. मग कोविडनंतर आपली जे इकॉनॉमी आहे ती कशी वरती उठली? कोविडच्या टाईमला खाली गेली, मग वरती उठली, व्ही शेप. हा क्वेश्चन अर्थसंकल्प 2020 नुसार करपात्र उत्पन्नासाठी आयकर दर पातळी किती टक्क्यापर्यंत आहे? म्हणजे इन्कम टॅक्स, टॅक्सेबल इन्कम त्यावेळेस 5 to 30% होती. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट? हा क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आणि चांगला आहे, याच्यासाठी काही नॉलेजची गरज नाही आहे. प्राईज ऑफ इलेक्ट्रिसिटी इंडियन हाऊसहोल्ड वर्ल्डमध्ये आपल्याकडे लोएस्ट आहे का? नो. सगळ्यात वर्ल्डमध्ये आपल्याकडे खूप जास्त इलेक्ट्रिसिटीचं बिल आहे का? आपल्याला काय माहीत दुसऱ्या कंट्रीबद्दल, म्हणून नो. कॉस्ट रिकव्हरी इन द डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर इज सॅटिस्फॅक्टरी इन इंडिया, असं आपल्याला वाटते का? नन ऑफ दिस. जेव्हा नन ऑफ दिस आन्सर द्यायचं असेल तर ते सेटच तसे करतात की आपल्याला नन ऑफ दिस आन्सर मिळून जातो. आता तुम्हाला आधीच सांगितलं, जिथे वरील सर्व हे पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आलं तेव्हा त्याला करेक्ट घेऊन चालायचं. आता सायन्सच्या क्वेश्चनावर जाऊ. न्यूट्रॉन हॅविंग एनर्जी 0. सायन्सचे क्वेश्चन मी फक्त इंग्लिशमध्येच एक्सप्लेन करू शकते, सॉरी. अ न्यूट्रॉन हॅविंग एनर्जी 0.025 इलेक्ट्रॉन वोल्ट इज द फास्ट स्लो तर होऊ शकत नाही. इपिथर्मल आणि थर्मल, तर थर्मल न्यूट्रॉन असते तो. दुसरा, हीट ट्रान्सफर, हीट जेव्हा एक मीडियमपासून दुसऱ्या मीडियममध्ये जाते तर हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर जाते. ओके, म्हणजे ज्याचं टेम्परेचर कमी असतं, जसं फॉर एक्झाम्पल, तसं तो कंडक्शन कन्व्हेक्शनचा एक्झाम्पल आहे, तरी मी सांगते तुम्हाला. आपण एक गरम म्हणजे जो भांडा आहे आपला, जसं आपण राईस बनवलं तर राईसच्या याच्यावर आपण एक चम्मच ठेवला तर तो चम्मच काही वेळाने गरम होऊन जातो, म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर हीट ट्रान्सफर होते. पण जेव्हा लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर हीट जाते तेव्हा आपल्याला थोडंसं एक्सटर्नल वर्क करावं लागते. इथं तेच विचारलं आहे की जेव्हा हीट ट्रान्सफर होते लो टेम्परेचर म्हणजे चम्मचपासून त्या भांड्यामध्ये, लो टेम्परेचर टू हाय टेम्परेचर, तेव्हा आपल्याला इफर्ट्स लागावे लागतात बाहेरून. ठीक आहे. मिनिमम ऑडिबल पिच, लोअर पिच. डायमंड इज द कोव्हॅलेंट क्रिस्टल. आयोनिक क्रिस्टल म्हणजे काय असते? जसं सोडियम Na+Cl-. मेटॅलिक क्रिस्टल मेटल असतात. कोव्हॅलेंट बॉन्डमध्ये ते सेम इलेक्ट्रॉन एक दुसऱ्यामध्ये शेअर करतात, फक्त देत नाही. आफ्टर दिस, द हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो अलॉय मेनली रिकमेंड देअर यूज इन द एअरक्राफ्ट. एअरक्राफ्टमध्ये युजली आपण काय यूज करतो हे आपण खूप जागी ऐकलेलं असतं. ॲल्युमिनियम. का बरं? कारण की याचा वेट कमी असतो. ठीक आहे. हा खूप, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे सेकंडरी पॉल्युटंट. जर माहिती नसलं तर सगळे घेऊन चालायचं. आणि तसंही ब्रेक होऊन O3 ओझोन बनतो. ओझोन एकच जागी आहे आणि इथे आहे, पण सगळ्यांना कन्सिडर करून चालायचं. ऑल ऑफ दिस. अमिबा. आता इथे आपल्याला दिसतच आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मॅक्झिमम एक्सेप्टन्सने चालायचं. सी आन्सर. हे पोरीफेरामध्ये असतात पोर, बाकी हे सगळे करेक्ट आहेत स्टेटमेंट. इथे काय ऑप्शन घेऊन चाला? ऑल ऑफ दिस. चुकला तरी चालेल पण घेऊन हेच चालायचं. ओके. आता इथे तुम्हाला विचारलं आहे की असं कोणता प्राणी आहे जो वर्टिब्रेट आहे, जो लाईफ ऑन लँड, पहिल्यांदा जो
पाण्यामधून जमिनीवर आलं तर ते ॲम्फिबियन्स आहेत. बी. आणि असे 2-3 प्राणी राहूही शकत नाही, म्हणजे जे सोबत पाण्यामधून धरतीवर आले असतील लँडवर. म्हणून आपण आयदर ए आणि बी. तर रेप्टिलियन्समध्ये काय काय येतात? सरपटणारे म्हणजे स्नेक, लिझार्ड. तर हे आले का? नाही, ते आताही पाण्यामध्ये नाही राहत. तर आपण इथे ॲम्फिबियन्स, फ्रॉग वगैरे घेऊ, म्हणजे 4th ऑप्शन. तुम्हाला फक्त एलिमिनेट करता आलं पाहिजे. हे फॅक्ट आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. नॅचरल क्लासिफिकेशन सिस्टम बेंथन आणि हुकरचं आहे आणि आर्टिफिशियल कॅरोलस लिनियसचं आहे. आन्सर 2 येईल. वी ट्रस्ट मॅक्झिमम एक्सप्लेन्ड ऑप्शन प्युसिनिया ग्रॅमिटिस स्ट्रेटिका. इन ॲग्रिकल्चर ग्राउंड वॉटर इज ट्रॅप्ड बाय श्रिंकिंग वेल्स. विहीरने होतं. आता इथे मोस्ट एक्सप्लेन ऑप्शन, आणि इथे मी तुम्हाला सांगते गुड कोलेस्ट्रॉल म्हणजे ज्याची डेन्सिटी कमी असते. ठीक आहे. तर हे लो डेन्सिटी लिपिड आणि हे व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन्स असतात ते. मग हे किडनी जर रिअब्झॉर्प्शन नाही केलं, किडनीमध्ये तुम्हाला माहिती असेल अल्ट्रा फिल्ट्रेशन, सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. तर हे सिलेक्टिव्ह रिअब्झॉर्प्शन बरोबर नाही झालं, हेही खूपदा विसरलेलं आहे. प्रोसेस ऑफ युरिन फॉर्मेशन. तर याच्यामध्ये डायबिटीज इन्सिपिडस होते. ठीक. आणि डायबिटीज मेलाइटस, ह्यालाच आपण जे नॉर्मल आपल्या डायबिटीज असतो ना, शुगर वाढणे, यालाच म्हणतो आपण. जुवेनाईल म्हणजे मुलांमध्ये. आणि इन्सुलिन डिपेंडंट म्हणजे ज्याच्यामध्ये इन्सुलिन घेतो आपण. नॉन इन्सुलिन म्हणजे टाईप 1. ओके. डायबिटीज इन्सिपिडस कुठेही आलं पाण्यामुळे काही हे, ते डायबिटीज इन्सिपिडस टाकून द्या. दॅन ओरल वॅक्सिन, जे तोंडाने देतात ते. तर हे सॅबिन आणि साल्क हे 2 वॅक्सिन आहेत. सॅबिन याला OPV म्हणतो. OPV म्हणजे ओरल पोलिओ वॅक्सिन. आणि साल्क म्हणजे IPV म्हणजे इंजेक्टेबल पोलिओ वॅक्सिन. ओके. तर ही एकच वॅक्सिन आहे जी आपण ओरली म्हणजे तोंडाने देतो. आणि BCG हे सगळे आपल्या लेफ्ट हँडला वरती बघा एक डागसारखं असेल, ते आपण जेव्हा बर्थ होते आपलं तेव्हाच दिलेली जाते लेफ्ट हँडवर. ठीक आहे. सगळ्यांनाच असेल, चेक करून बघा. तर ते आहे BCG वॅक्सिन. सॅबिन आणि साल्क हे दोन्ही OPV आणि IPV वॅक्सिन आहे. आणि MMR म्हणजे मिझल, मम्स, रुबेला हे 6 वीक्स, 10 वीक्स, 14 वीक्सला दिलेले जातात. ओके. आता लेट्स मूव्ह टू मॅथ्सबद्दल मी एकच गोष्ट सांगत आहे तुम्हाला. मॅथ्स मी लवकर एक्सप्लेन करते. ओके. इथे सांगितलं आहे की जसं आपण मंदिराच्या दर्शनाला गेलो, तिथे 24 पायऱ्या होत्या. पहिल्या पायरीवर मी 1 फूल ठेवलं, दुसऱ्या पायरीवर 2, तिसऱ्या असं 24 पायऱ्यापर्यंत 24 फूल ठेवलं. आयदर तुम्ही यांना ॲड करून घ्या जर तुम्हाला फॉर्म्युला नाही माहिती असेल. आणि प्लस 9 देवाला वाहिलेली आहे आणि 17 त्याच्याकडे वाचलेले आहे, म्हणजे 9 + 17 26 आपल्याला हे करायचं आहे, ठेवायचं आहे. आणि नंतर तुम्ही ते ॲड कराल तर तुम्हाला 300 आन्सर मिळून जाईल. आणि जर तुम्हाला एवढी मोठी प्रोसिजर नाही करायची आहे तर तुम्ही एक फॉर्म्युला अप्लाय करा, n × n + 1 / 2. इथे टाकायचं 24 × 25 / 2. आन्सर येईल 300 प्लस जे देवाला वाहिलेले 9 आणि 17 त्याच्याकडे शिल्लक राहिलेले, म्हणजे 326 तुमचा आन्सर येईल. याच्यानंतर एक मुलगा होता, तो 30 किलोमीटर इकडे चालला, 20 किलोमीटर नॉर्थमध्ये, इकडे 40, इकडे 35. आणि आता तो कुठे बघत आहे तर साऊथमध्ये. खूप इझी क्वेश्चन होता. ओके. दॅन हा क्वेश्चन तुम्ही चांगल्याने वाचून घ्याल. इथे 2-3 पर्याय निघतात, म्हणजे माझ्या हिशोबाने फर्स्ट याच्यामध्ये असं आहे की हे 2 हा थर्डला एक्सप्लेन, म्हणजे हा थर्ड ह्याचा निष्कर्ष बसला पाहिजे. तर हा फर्स्ट आणि फोर्थ माझ्या हिशोबाने तर निघत आहेत, पण या क्वेश्चनला हॅश दिलेला आहे कारण की एक्झॅक्ट आन्सर त्याचं ते घेऊ शकत नव्हते. ठीक आहे. हा क्वेश्चन खूपच इझी आहे. एका क्लासमध्ये 40 स्टुडंट आहेत, 100 स्टुडंट आहेत. 40 मॅथ्समध्ये चांगले आहेत, 60 इंग्लिशमध्ये चांगले आहेत, आणि 8 विद्यार्थी जे आहे ते दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण. तर उत्तीर्ण दोन्हीमध्ये झालेले किती?
40 प्लस 60 होते 100. 100 मायनस 8, कारण की ते दोघांमध्ये कॉमन आहे. 92. आता किती वाचले? 8. तर 8 हा आन्सर येतो. ठीक आहे. याच्यानंतर हे 8 बिंदू आहेत आणि हे आपल्याला असे सरळ लाईनमध्ये नाही लावायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे. आता फर्स्टला सोडून द्यायचं, लास्टवाल्याला सोडून द्यायचं, कारण की त्याच्याने कोणतीही लाईन निघणार नाही, म्हणून इथेही हाच फॉर्म्युला लावायचा. n × n+1 डिवायडेड बाय 2. तर 7 × 7 घ्यायचं, 8 नाही घ्यायचं, कारण की एक बिंदूपासून लाईन्स निघत नाही. तर 7 × 8 डिवायडेड बाय 2. ओके. 4. 7 4s are 28. So answer will be 28. आफ्टर दिस वी विल मूव ऑन टू, हा क्वेश्चन हे खूप इझी आहे. हा नीरजचे घड्याळ काहीतरी 5.5 मिनिट पुढे जात आहे आणि पियुषचे 35 सेकंड मागे पडत आहे. तर 35 डिवायडेड बाय 60 इंटू 12 o'clock 8 वाजेपासून सुरू केलं, रात्रीचं 12 वाजेपर्यंत किती 16 आवर्स होतात ना. 16 आवर्स इंटू 16. तर याचा आन्सर काहीतरी 10च्या आसपास येतो. 10 12. हे तुम्ही सॉल्व करून बघून घ्याल. ठीक आहे. आणि एवढं टाईम नाही भेटलं तर सोडून द्यायचे असे क्वेश्चन. जर तुम्ही मॅथ्समध्ये खूप चांगले आहात तर करा, शॉर्ट आन्सर येतात. ओके. काही शिक्षक आहेत, टीचर्स, काही रायटर्स आहेत. टीचर्स रायटर असू शकतात आणि काही मॅरिडी असू शकतात, म्हणून फर्स्ट ऑप्शन. हा खूप इझी आहे. ABCD लिहायचं, ABCD EFG, आणि कोणत्या नंबरवर आहे ते बघून घ्यायचं. आन्सर D येते. जर तुम्हाला खरंच आन्सर पाहिजे तर मी सॉल्व करूनही दाखवू शकते. हा खूप इझी क्वेश्चन आहे म्हणून मी सोडून दिला. आता फर्स्ट आणि सेकंड ऑप्शन परिणाम बघायचा आहे आपल्याला. श्रीहरी आगीत मारले गेले. श्रीहरी म्हणून कोणीतरी होते, ते मारले गेले. कंपनीमध्ये आग लागली. ओके. कंपनीमध्ये आग लागली, श्रीहरी आगीत मारले गेले. दोन घटना दिलेल्या आहेत. दोन्ही घटना काळजीपूर्वक वाचायच्या. वाचून त्यांच्यावर संबंधांचे स्वरूप ठरवा. सत्य आहे. 1 दिलेली माहिती सत्य. पण आपण असं नाही म्हणू शकत ना की त्याच कंपनीमध्ये श्रीहरी मारले गेले, म्हणून वरीलपैकी एकही नाही. इथे स्क्वेअर आणि क्यूबचे रिलेशन येतो आणि आन्सर मे बी 64 येतो. हा क्वेश्चन खूप इझी आहे. 81. इथे वेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईमचा फॉर्म्युला लावायचा. नेहा एक काम 6 दिवसात पूर्ण करते, तेच काम रेखा 1/6 प्लस रेखा 1/18. ओके. इंटू x. तर हा x काढा तुम्ही, 4.5 येऊन जाते. हे सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला हे तुम्ही बघून घ्या. 10 आन्सर येते याचं. हे थोडा सॉल्व करणारं क्वेश्चन आहे फ्रॅक्शनमध्ये. याचं ऑप्शन 3 येते. इथे थोडं कॉमन सेन्स लावायचं. जेव्हा सेम नंबर दिलेले असतात तसं होत नाही, पण मॅथ्समध्ये थोडंसं बघून घ्यायचं. असं सेम जर आपल्याकडे वेळच नाही आहे आणि सेम ऑप्शन असले की आपण नेहमी, आणि इकडे सगळ्या जागी डिक्रीज दिलेलं आहे आणि माझ्याकडे वेळ नसला की मी आय विल गो विथ इट. समटाईम्स याला तुका नाही म्हणत. थोडंसं कॉमन सेन्स, थोडंसं बेसिक नॉलेज, थोडंसं पेपर प्रॅक्टिस, याच्याने ही गोष्टी येऊन जातात. आता आपल्याला राहिलं करंट अफेअर्स सध्याला तुमच्या काहीच उपयोगात येणार नाही. म्हणजे हे आधीचे जे विचारलेलं आहे, फक्त याच्याने तुम्ही पेपरमध्ये कसं पेपर ॲनालिसिस करायचं, कसं विचार करायचं, ही गोष्ट तुम्ही करू शकता. जसं बघा, आता आपण बघितलं की NCRT म्हणजे नॅशनल क्राईम रजिस्ट्रेशन डिपार्टमेंट. आता तुम्ही एवढं वाचत बसणार का की 2018 पेपर 2021 आपण विचार करत आहोत. 2018मध्ये दर दिवशी 109 बालकांचे लैंगिक शोषण होत होते
ओके, 2018मध्ये अशा 39,827 घटना नोंदवल्या गेल्या. वी कॅन कन्सिडर इट करेक्ट. ओके, हे सगळे करेक्ट कन्सिडर करून घ्यायचं आणि ऑल ऑफ दिस आन्सर करायचं. ओके, एड्सबद्दल म्हटलं आहे की एड्स कंट्रोल हॅज बीन मर्ज विथ कोणत्या जो डिपार्टमेंट आहे एड्सचं ते कोणत्या डिपार्टमेंटमध्ये मर्ज झालं, तर ते डिपार्टमेंटमध्येच मर्ज होणार ना, तर डिपार्टमेंट एकच आहे. आणि दुसरं तुम्ही कॉमन सेन्स अप्लाय केलं तर TB आणि लेप्रसी म्हणजे कुष्ठरोग आणि क्षयरोग होऊ शकत नाही, कधीच नाही. फॅमिली प्लॅनिंग असोसिएट्स ऑफ इंडिया, आणि या दोघांमध्ये तुम्ही कन्फ्यूज झालं तरी तुम्ही कॉमन सेन्स यूज करा, डिपार्टमेंटमध्येच मर्ज होणार. ओके, चला जेल टुरिझम हे त्यावेळेस खूप न्यूजमध्ये होतं आणि आपलं महाराष्ट्रच होतं. यामध्येही जर आपल्याला इथं काय विचारलं आहे, इनकरेक्ट. मी सांगितलं आहे तुम्हाला इनकरेक्ट नेहमी कमी असतात, बी मारा. कमी असलेले नेहमी अचूक, म्हणजे असत्य नेहमी कमी संख्यामध्ये असतात आणि सत्य नेहमी जास्त संख्यामध्ये असतात. असे तुम्हाला किती क्वेश्चन सांगितले मी. मग हा एक क्वेश्चन आहे. इथेही जर नॉलेज नसला तर उगीच तिथे दिमाग लावायला बसू नका, ऑल ऑफ दिस मारून द्या. खूप कोर फॅक्ट असेल, कोर फॅक्ट कारण की ते चुकवत नाही, त्यांना आपल्याशी एवढी एक्सपेक्टेशन नसते की आपण एकदम फॅक्ट, जे फेमस फॅक्ट आहे जसं पॉप्युलेशनची डेन्सिटी ते आपल्याला माहिती पाहिजे, महाराष्ट्राची माहिती पाहिजे, इंडियाची माहिती पाहिजे, पण हे जे असे कोर फॅक्ट असतात ते आपल्याशी चुकवत नाही. ओके, मग हे सोनाली नवांगुड लिखित खालीलपैकी कोणत्या कादंबरीला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार भेटला. आता मला त्यावेळेस माहिती नव्हतं, जो जास्त मोठा दिसत होता त्याला मी मारून टाकलं. याचा नंतरचं आन्सर आहे, जर आपल्याला आन्सर नाही माहिती असलं कधी तर थोडं कॉमन सेन्स यूज करायचं. अभिजित बॅनर्जी यांच्याबद्दल त्यांनी विचारलं आहे की हे सगळे त्यांना म्हणजे त्यांचे कार्य आहेत म्हणा किंवा जे, पण त्यांचा सिक्वेन्स लावायचा आहे आपल्याला. आता त्यांचा सिक्वेन्स आधी ते अभ्यास करतील ना कुठून तरी, तर स्टडीड ॲट प्रेसिडेन्सी. आता यामध्ये आपला थर्ड आणि सेकंड ऑप्शन, फर्स्ट आणि फोर्थ तर केलं. ओके, त्याच्यानंतर त्यांना सगळ्यात लास्टमध्ये त्यांना प्रिपरेशन योजना, न्यूनतम आय योजना या भारतातील दारिद्र्य निर्मूलन योजनेच्या निर्मितीत योगदान दिले. ओके, आणि कधी दिमाग बिलकुल यूज नाही झालं तर DCBA किंवा ABCD असं कधी असला, जसं ह्या ऑप्शनमध्ये DCBA हा ऑप्शन बसत आहे, तर हे असं थोडंसं कॉमन सेन्स यूज करायचं. ओके, आणि हा लिओनेल मेसीचं त्यावेळेस खूप न्यूजमध्ये होतं, बॅलन डिओर प्राईज भेटलं होतं. यांच्याबद्दल विचारलं आहे की 75व्या स्वातंत्र्य दिनाचा पूर्वसंदेश शांती काळातील वीरतेचे अशोक चक्र पुरस्काराने कोणाला सन्मानित केले. हा असा खूप इम्पॉर्टंट पुरस्कार दिसत आहे, हे जे खूप कमी लोकांना भेटतो, वीरतेचा अशोक चक्र. तर हा एखाद्या माणसाला भेटला असेल तर आपण D आणि C मध्ये थोडं कन्फ्यूज होऊ शकतो. तर IAS बाबूराम याचा आन्सर आहे फर्स्ट. याच्यामध्ये जर आपल्याला नॉलेज असला तर ठीक आहे, नाही आला तर ऑल ऑफ दिस प्रधानमंत्री अर्बन आवास योजना, हे एवढे फॅक्ट आपल्याला लर्न राहत नाही, सोडून द्यायचं. किंवा मग काहीतरी यूज करायचं लॉजिक. याचा आन्सर D आहे, याचा आन्सर B आहे. हे खूप मोठा फॅक्ट आहे, एवढे फॅक्ट आपण लर्न करू शकत नाही आणि कॉमन सेन्स इथे काही बसणार नाही आहे. 0.5 मार्क्स वेस्ट होते म्हणून सोडून द्यायचं.
तसेही आपल्याला 100मधून 100 कोणते अटेम्प्ट करायचे आहेत. विच स्पेस एजन्सी लॉन्च फर्स्ट ऑल इलेक्ट्रिक एक्सपेरिमेंटल एअरक्राफ्ट X-57 मॅक्सवेल. जर माहिती होता तर खूप चांगली गोष्ट आहे. माहिती नाही आहे तर आपल्याला पूर्ण इलेक्ट्रिक यूज करायचं आहे एअरक्राफ्ट. एवढी मॉडर्न टेक्नॉलॉजी इंडियाकडे नाही. लापान हे तुम्हाला माहिती आहे का? दोन्ही. नासा सगळ्यात जास्त ॲडव्हान्स आहे. नासा मारा समोर. मग हे खूप जास्त त्यावेळेस न्यूजमध्ये होतं. रिसेट आन्सर आहे याचा. मग इथे सिक्वेन्स लावायचं आहे. तर सगळ्यात आधी ते काय करतील? 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत फादर फ्रान्सिस डिब्रिटो यांच्या जीवनातील घटितांचा आज अखेरच क्रम सुयोग्य प्रकारे व्यक्त करणारा अचूक पर्याय निवडा. सुबोध बायबल नवा करार ग्रंथासाठी साहित्य अकादमीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार भेटला असेल, पण पुरस्कार लगेच भेटत नाही. थोडासा वेळ लागतो पुरस्कार भेटायला. ओके, तर हा आपण 3rd किंवा 4th रँकवर घेऊया. ओके, त्याच्यानंतर आहे पुणे येथे 15व्या मराठी आणि ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद. कॅथलिक धर्मगुरूंची दीक्षा घेतील ते. ओके, तर ऑप्शन कुठे आहे? ब सुवार्ता यांचे वार्तापत्राचे मुख्य संपादन. तर आपण क हा 1st नंबरवर घेऊ. आता 2 ऑप्शन आहेत आपल्याकडे. आता क नंतर सुवार्ता यांच्या या either we have to choose between the D and B. So what is in D? Chief editor of न्यूज सेटल सुवार्ता आणि चेअरपर्सन ऑफ 15th मराठी चिश्ती साहित्य संमेलन इन पुणे. थोडं कन्फ्युजिंग आहे. तर आपण कन्सिडर करू की न्यूज एडिटर बनले ते, मग ते चेअरपर्सन, म्हणजे आधी त्यांनी काम केलं, मग ते चेअरपर्सन बनले आणि लास्टमध्ये अवॉर्ड जर आपण तेही घेतलं तरी ऑप्शन फर्स्टच येतो. तर याच्यामध्ये तुम्ही मला सांगा की तुम्ही म्हणजे असं विचार करून तुम्ही किती क्वेश्चन जास्त सोडवले. तुम्ही एखाद्या PYQ म्हणजे दुसरे इयरचा पेपर घ्या, त्याच्यावरही अप्लाय करून बघा आणि तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की यानंतर आपण कोणत्या इयर्सचा पेपर डिस्कस करू आणि तुम्हाला याचा किती फायदा झाला ते तुम्ही मला सांगा. अँड सेकंड थिंग, प्लीज इग्नोर माय मराठी इज नॉट दॅट गुड. I can explain wholly in English, but I can understand there are many students who prepare wholly for combine, so it's not good to just explain in English. म्हणून मी मराठीमध्येही पूर्ण I never studied in Marathi combined paper, so it was very difficult for me to read all these things. So I try to explain this in Marathi as well. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि याच्यानंतर आपण कोणता पेपर डिस्कस करू हे तुम्ही मला कळवा. आणि याच्याने तुमचा 101% 15 मार्क्सचा प्रॉफिट होणारच, कारण की आधी तुम्ही त्या पद्धतीने विचार नाही केला असेल. आणि याच्यानंतर जे आपण दुसरे पेपर डिस्कस करू त्याच्यामध्येही आपण याच प्रकारे एलिमिनेशन टेक्निक्सचा जास्त वापर करू. दुसरी गोष्ट, तुमचा पेपर आता आपण एक्सप्लेन करत आहोत तरी आपला पेपर मॅक्झिमम 1 तासामध्ये संपलेला आहे. म्हणून तुम्ही 2 तासाचे 3 तासाचे असे लेक्चर्स बघू नका, कारण की ते वेस्ट ऑफ टाईम आहे. तेवढा ॲनालिसिस करून जर तुम्ही पेपर सॉल्व नाही करू शकत फायनल एक्झाममध्ये तर त्याचं काही अर्थ राहणार नाही. म्हणून सो तुम्हाला किती हे हेल्पफुल झालं ते तुम्ही मला कळवू शकता. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. आणि तुम्ही हेही सांगू शकता की माझे स्पीड जास्त होत आहे की कमी होत आहे की कोणत्या गोष्टीमध्ये मला थोडं इम्प्रूव्ह केला पाहिजे. यू कॅन एक्सप्लेन